सर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन. राजमाता जिजाऊ मातेला नमन. आणि छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या सौभाग्यवती छत्रपती दमयंतीराजे यांना नमन. व्यासपीठावरील सर्व माझ्या नगरसेविका मैत्रिणी, दीपालीताई बर्गे नगराध्यक्ष, आज हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट शेखर बर्गे आणि सर्व सुभाषनगर प्रभागातल्या सर्व माता भगिनी, सर्वांनाच प्रणाम. आता सर्वांचंच मार्गदर्शन झालेलं आहे आणि आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून जी काही कामं झाली ती देखील सगळ्यांनी सांगितलेली आहेत. तर आज आपण या कोपरा सभेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहोत ते माननीय पंतप्रधान मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेचे आदरणीय मेंबर छत्रपती उदयनराजे महाराज यांना बहुमतानी विक्रमी मतांनी कोरेगाव मतदारसंघातून लीड द्यायचंय हे आव्हान प्रत्येकानेच आपल्याला दिलेलं आहे. आणि हे आव्हान सुभाषनगर आणि पूर्ण कोरेगाव मतदारसंघ ताकदीनं पेलणार आहे आणि 50 ते 60 हजारांचं मताधिक्य आपण देणार आहोत. या संकल्पाने आपण इथे उभे राहिलेलो आहोत. आज कोरेगावचा जो विकास आहे तो पाहता मला वाटते कोरेगावमध्ये 22 बूथ आहेत. तर 22 बूथ या ठिकाणी विरोधी पक्षाचं एकही बूथ लागू नये असं एक मी आपल्या सर्व माता भगिनींना आवाहन करते. आणि मोठा विजय हा आपल्याला द्यायचा आहे. आपण पाहत आहोत की गेले 10 वर्ष ज्या प्रकारे मोदीजी हा भारत देश चालवत आहेत, 10 वर्षापूर्वीची आपण जर भारताची परिस्थिती बघितली तर भारत हा जगाच्या आराखड्यामध्ये 14वे ते 20व्या स्थानावर होता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. पण या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जी काही ध्येय धोरणं ठेवली, जे काही संकल्प ठेवले आणि त्याचा परिपाक म्हणून आपण असं पाहतोय की आज कोरोनाच्या 2.5 वर्षाच्या जागतिक संकटानंतरही भारत 10 वर्षामध्ये जगामधली 5वी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. हे इतकं सोपं नाहीये. आपण जर कोरोना काळ बघितला तर कोरोना काळामध्ये जे काही मोदीजींनी निर्णय घेतले, धाडसी निर्णय घेतले, सर्वात प्रथम कोरोनाची लस भारताची ही भारतच बनवेल. भारतातले शास्त्रज्ञ, फार्मास्युटिकल कंपन्या यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जबाबदारी दिली आणि 9 महिन्यामध्ये लस तयार झाली भारतीय बनावटीची आणि 220 कोटी जनतेला प्रत्येकी 1100 रुपये अशी प्रत्येक नागरिकाला 2200 रुपयाची ही लस मोफत दिली गेली. जगामधलं हे सगळ्यात मोठं लसीकरण होतं. त्याही पुढे जाऊन 55 गरीब देशांना मोदीजींनी ह्या लसी मोफत दिलेल्या आहेत. खेळाच्या बाबतीत आपण बघितलं तर खेलो इंडियाद्वारे जे आदिवासी भागातले, ग्रामीण भागातले खेळाडू आहेत त्यांनी आज एशियाई स्पर्धांमध्ये कित्येक गोल्ड मेडल मिळवलेली आहेत. भारताची जर आपण संरक्षण व्यवस्था बघितली तर चीनची बॉर्डर इतकी मजबूत केलेली आहे की चीन प्रत्येक वेळी आपल्याला ब्लॅकमेल करायचं. चीन बॉर्डरला भारतीय सैन्यांसाठी तळ नव्हतं तर अत्यंत सुसज्ज तळ आणि मोठे रस्ते, मोठे ब्रिज, अत्यंत अद्ययावत चीन बॉर्डर झाल्यानंतर चीनकडून घुसखोरी पूर्णपणे बंद झालेली आहे. पाकिस्तानच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानची अवस्था आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. चांद्रयान 3चं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पूर्ण जगाची मोदीजींकडे बघण्याची दृष्टी ही पूर्णपणे बदलली आणि पूर्ण जग हे मोदीजींसमोर नतमस्तक होतं आणि जगातला सगळ्यात आवडता नेता म्हणून मोदीजींची ख्याती आहे. मोठमोठे राष्ट्राध्यक्ष मोदीजींसमोर नतमस्तक होतात आणि कित्येक राष्ट्रांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार हे मोदीजींना दिलेले आहेत. नुकताच भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदीजींना दिला की गेल्या 10 वर्षामध्ये
कठीण परिस्थितीमधून भारताला कसं संघटित केलं आणि विकासाच्या मार्गावर नेलेलं आहे. बीजेपी सरकार आल्यानंतर जी काही मोठी हायवेची आपण कामे बघतोय, रेल्वेची कामं, वंदे मातरम ट्रेन ह्या ज्या सुरू केल्या गेल्या त्यातल्या 7 वंदे मातरम ट्रेन ह्या केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. रेल्वेचे दुपदरीकरण असो, मोठमोठे हायवे असो, 2 महिन्यापूर्वी 1500 ठिकाणी भारतातल्या रेल्वे ही गेटमुक्त केली गेली. त्यातील 2 ठिकाणी ही आपल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये आहेत. तर अशी असंख्य कामं आहेत की जी मोदीजींची हे 10 वर्षाच्या कार्यकाळात झालेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते मोदीजींची स्त्रियांप्रतीची जी धारणा आहे, नारीणाम यत्र पूजन्ते तत्र रमन्ति देवताः, असं शास्त्र सांगतं. आणि त्याच उक्तीनं वागणारे हे आपले मोदीजी आहेत. महिलांना 33% संसदेमध्ये आरक्षण तर दिलंच, पण प्रत्येक अबला महिला ही तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या ती सबल झाली पाहिजे, ह्या एका तळमळीनं मोदीजी काम करतात. जवळजवळ 11 कोटी महिला या स्वयंसहायता गटामार्फत ह्या बँकेशी जोडल्या गेलेल्या आहेत. अशी असंख्य कामं आहे. कामांची यादी जर बघितली तर ती न संपण्यासारखी आहे. या प्रकारे मोदीजी कार्य करत आहेत. आणि आपण जो विकास निधी बघितला जो आपल्या मतदारसंघात आलेला आहे, केवळ बीजेपी सरकार केंद्रात आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यात आहेत. आणि त्यामुळं हे निधी आमदार साहेब हे या ताकदीनं आणू शकलेले आहेत. आमदार साहेबांचं स्वप्न आहे की कोरेगाव मतदारसंघातली इंच जमीन ही भिजली पाहिजे. प्रत्येक छोट्या गावातली सर्व रस्ते अंतर्गत कॉन्क्रिटीकरण, बंदिस्त गटार आणि 2 गावांना जोडणारे उत्तम प्रतीचे कॉन्क्रीटचे रस्ते आणि सर्वात सुंदर भारतातलं शहर हे कोरेगाव करायचं आहे. आणि हे करण्यासाठी ही सुरुवात आहे आपली आणि सुरुवात फार सुंदर झालेली आहे. पण हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर पुन्हा आपल्याला एकदा मोदीजींना साथ दिली पाहिजे, पुन्हा मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत. आणि त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा लोकसभेवर आपल्याला दिलं पाहिजे. कारण एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांचं आमदार महेशदादांवर लक्ष आहे. आणि हे जे काही विधानसभेमध्ये फंड्स असतात ते खूप कमी आहेत, पण केंद्रातले फंड हे प्रचंड मोठे आहेत. आणि ही जर खासदार साहेबांची साथ ही आमदार महेशदादांना मिळाली तर कोरेगाव मतदारसंघ पूर्ण बदलण्याची ताकद ही आमदार साहेबांना मिळणार आहे. तर खासदार साहेब आणि दमयंती राजेंचं पूर्णपणे लक्ष हे कोरेगाव मतदारसंघावर कायमस्वरूपी असं असावं. आपलं प्रेम, आशीर्वाद आणि ऋणानुबंध हे कायमच आमदार महेशदादा आणि पूर्ण मित्र परिवार आणि कोरेगाव मतदारसंघावर राहो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. एवढ्या मोठ्या संख्येतून केवळ एका प्रभागातल्या महिला भगिनी आणि पुरुष बांधव इथे आलेले आहेत. आणि ऍडव्होकेट शेखर दादा जेव्हा उभे होते इतिहास सांगायच्या वेळी, तेव्हा मला असं वाटलं की शिवाजी महाराजांपर्यंत दादा जातील. तर एक त्यांनीच सांगितलेली गोष्ट मी आपल्या सगळ्यांसमोर सांगते की शिवाजी महाराजांच्या काळातही बर्गे सरदार म्हणून त्यांच्या दरबारी होते. आणि आत्ताच एक डॉक्युमेंट मिळालेलं आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की केवळ बर्गे आणि गायकवाड यांच्यावरच मर्जी ठेवण्याची आता वेळ आहे. म्हणजे फक्त त्यांच्यावरच आपण विश्वास ठेवू शकतो अशी वेळ आहे. तर तेव्हापासूनचे हे शिवाजी महाराज आणि बर्ग्यांचे हे नातेसंबंध आहेत. तर ही कोरेगावची खंबीर साथ ही खासदार महाराजांना, दमयंती राजेंना ही कायमस्वरूपी राहणार आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे आणि कायम हे संबंध असेच टिकून राहावेत ही मी सद्गुरूचरणी प्रार्थना व्यक्त करते. धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.